स्वर्गात अमृत तर पृथ्वीवर ताक असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आलेला आहे. पण हे ताक नक्की बनवायचं कसं? तर चांगलं विरजलेल्या दह्यापासून आपण हे बनवू शकतो. हे ताक वापरताना त्याच्यामध्ये थोडंसं हिंग किंवा जिऱ्याची पूड, थोडंसं सैंधव ह्याचा आपण त्याच्यात वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर हे ताक जे आहे हे जेवण झाल्यानंतर घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे हे जे ताक आहे हे कधीही तापवायचं नसतं. त्यामुळे जर तुम्ही कढी करत असाल तर ती अपथ्यकर आहे. कढी करताना तुम्ही साधा फेरबदल करू शकता. तर ताक न तापवता वरून त्याला तुपाची फोडणी आपण देऊ शकतो. पण काही जण असाही प्रश्न विचारतात की मॅडम, आमचं ताक प्यायल्यावर घसा खराब होतो किंवा आम्हाला सर्दी खोकला होतो. तर याचं साधं सोपं उत्तर म्हणजे ज्यांना ह्या गोष्टीमुळे त्रास होत असेल तर त्यांनी ते अवॉइड करावं. कारण काय, आयुर्वेदात ह्याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. कारण जातंय तर कार्य हे घडणारच. त्यामुळे ते तुम्ही अवॉइड करू शकता.